आणि आता महत्त्वाच्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांनी हंडोरेंचा पराभव घडवून आणला। संजय राऊत यांचा हे गंभीर आरोप आहे। तर चव्हाणांच्या गटानं हंडोरेंविरोधात मतदान केलं हे आता सिद्ध झाल्याचंही वक्तव्य आहे। अशोक चव्हाण कधी दगाफटका करणारा माणूस नाही। हंडोरेंविरोधात मतदान झाल्याच्या संजय राऊतांच्या आरोपाला चव्हाणांचं उत्तर। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावरून आदित्य ठाकरेंची टीका, दिल खोलो और बात करो। प्रत्येक वर्ग नाराज, मग 10 वर्षात केलं काय, असाही सवाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचा खासदार निवडून येणार। चंद्रकांत खैरे उभे राहिल्यास ते 2 लाख मतांच्या फरकानं पडतील, संदीपान भुमरेंचा दावा आहे। भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी, भ्रष्ट पक्ष, सुप्रिया सुळेंची टीका। आधी आरोप नंतर पक्षात घेणं हा भाजपनं ट्रेंड सुरू केलाय। भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांसाठी वाईट वाटतंय। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर सुळेंची टीका। आमच्यावर शेतकरी आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत, निकाल काहीही लागो, आम्ही निवडणूक लढवणार। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा निर्धार। अजित पवारांचा उद्या बारामतीत मेळावा, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मेळाव्याचं आयोजन। अजित पवार मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरे 16 आणि 17 फेब्रुवारीला धाराशिव दौऱ्यावर। महाराष्ट्रातील 125 विधानसभा क्षेत्रांमध्ये होणार सभा। पॉकेट सभांमधून संवाद साधणार। सुप्रीम कोर्टाकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना रद्द झाली। ही योजना असंवैधानिक, बॉन्डला प्रायव्हसी दिली जाऊ शकत नाही। राजकीय पक्षांकडे पैसा कुठून येतो हे जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे, कोर्टाचा निकाल।